हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती। आज आपण सिंपल अशी वाटण न बनवता वांग्याची भाजी बनवणार आहोत, विदर्भ स्पेशल। हे बघा, असे कवळे कवळे वांगे घ्यायचे, चिरून घेतलेले आहे मी। तर आता हे पाण्यात ठेवलेले आहे। त्यासाठी आपण एक टमाटर आहे बारीक कट करू आणि बत्त्यात कूट करून घ्यायचं आहे। सांबार आहे, जिरं आहे 1 चम्मच, अद्रक अर्धा इंच, 6 ते 7 पाकळ्या लसूण आहे आणि 3 हिरवी मिरची आहे। आणखी मसाला त्यासाठी हळद आहे 1 चम्मच छोट्या चम्मचने, लाल तिखट आणि तिळाचा कूट आहे, भाजून केलेला कूट आहे, गरम मसाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही गरम मसाला घेऊ शकता। आणि ही काळं वाटण आहे। काळं वाटण म्हणजे हे बघा असं मार्केटमध्ये मिळते असं। आणि आता आपण हे कुटून घेऊ, लसूण जिरं सगळं। हे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे आणि 2 ते 3 चम्मच आहे पोहे खायच्या चम्मचने। आणि आपण वाटण पण बनवून घेतलेलं आहे, लसूण जिरं सांबार आणि अद्रक। आता असं जाडसर बत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी जमून जाते। आता आपण वाटण टाकू आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे, परतून घ्यायचं आहे वाटणला आपण छान। झाला आहे, आता आपण छान परतून घेतलेला आहे। यामध्ये आपण टमाटर टाकू आधी यासाठी की टमाटर सॉफ्ट झालं पाहिजे, तेलात असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। हे बघा आपलं टमाटर बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकू। हे बघा मगाचेच मसाले, भाजलेला तिळाचा भुरका आहे आणि गरम मसाला, काळा मसाला, हळद आणि तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। आणि साहित्य पण तुम्ही कमी जास्त करू शकता। यामधलं गरम मसाला जे असेल ते तुम्ही घेऊ शकता। माझा मसाला किचन किंग मसाला आहे, छान टेस्टी होते। आणि काळा मसाला यासाठी त्यामध्ये सगळे मसाले येते आणि कांदा पण असते, लसूण सर्व मसाले असते त्या काळ्या मसाल्यामध्ये। आता याला छान असं परतून घेऊ। छान होते अशी भाजी वाटण न बनवता घाईमध्ये। आणि कधी असं आवड झाली तर अशी पण भाजी करायला छान वाटते आणि चव पण खूप छान वाटते। आता याला परतून घेऊ आपण। आता मसाला परतून झालेला आहे आपला बऱ्यापैकी। आणि मसाला स्लो गॅसवर असं परतून घ्यायचं, फास्ट गॅस ठेवायचा नाही, जळून जाते। आणि नंतर गॅस वाढवून द्यायचा। हे बघा झाला मसाला आपला परतून। आता यामध्ये आपण वांगे टाकायचे, स्वच्छ धुतलेले आणि हिरवे वांगे। विदर्भामध्ये खूप जास्त चालत असते असे, आणि अशा पद्धतीची भाजी पण। आधी आता याला असं मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये, म्हणजे आपल्या वांग्याच्या फोडीला छान असा मसाला लागून जाते। आणि थोड्या वेळ असंच ठेवायचं आहे, पाणी आधीच टाकायचं नाही आहे। मसाल्यामध्ये छान असे वांगे, मसाला लागते वांग्याला, लगेच पाणी नाही सोडायचं आहे। आणि तुम्ही तिळाच्या ऐवजी शेंगदाणे पण घेऊ शकता, शेंगदाण्याचा कूट भाजलेला, पण तिळाने खूप टेस्टी वाटते। वांग्यामध्ये खूप जास्त इकडे तिळाचाच भुरका टाकत असते, तिळाचा पावडर असं भाजून। आता आपण याला थोडं 1 मिनिट ठेवून देऊ। 1 मिनिट असं मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या वांग्याच्या फोडीला। हे बघा हलकसं तेल सुटलेलं आहे साईडला आणि वांग्याच्या फोडी पण आपल्या अशा परतल्या। हे बघा तेलात अशा परतल्या गेल्या आहेत छान। आता आपण 1 मिनिट झालेला आहे, आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। आणि वांगे कवळे आहे, जास्त शिजायला वेळ लागत नाही, कारण झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता। मी 1 ग्लास टाकलेला आहे, कारण गरमागरम भाकरीसोबत छान वाटते अशी भाजी, चपातीसोबत भात कशासोबत खाऊ शकता तुम्ही। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आणखी हलवून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आपली ग्रेव्ही पाक किती छान अशी जाडसर झालेली आहे। हे बघा आणखी शिजल्यानंतर आणखी जाड होऊन जाते आपली।
रश्श्याची वांग्याची भाजी. आणि सुकी बनवायची असेल तर तुम्ही याच टाईप बनवा, पण फक्त पाणी थोडं टाकायचं आहे आणि झाकण ठेवून वाफेमध्ये छान असे वांगे शिजून जाते आणि सुकी पण भाजी तयार होते. तर मला रश्श्याची भाजी बनवायची होती. आता यावर आपण झाकण ठेवू आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे. आता झाकण ठेवू. 5 मिनिट झालेले आहे, बघू आपण. मस्त छान शिजत आहे. फिरवून बघू, तरी बघा किती छान आले हे बघा. आणि आपली भाजी पण शिजत आलेली आहे. बघू आपण भाजी शिजली की नाही. चाकूने बघायचं. हे बघा शिजलेली आहे. आणि खूप गाळ शिजू नाही द्यायची आहे वांग्याला, कारण कवळे आहे आणि ते खाताना मग तेवढं खास नाही, चांगलं नाही वाटत. हे बघा झालेले आहे. आता आपण यामध्ये सांबार टाकू. बऱ्यापैकी सांबार टाकायचं, छान टेस्टी वाटते. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत. हे बघा खूप सुंदर सेंट येत आहे आणि ग्रेव्ही पण छान अशी जाडजाड झाली, कारण आपण वाटण न बनवता किती सुंदर ग्रेव्ही आणि खूप जाड रस्सा छान वाटते. अशी गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि चपातीसोबत छान वाटते. नक्की ट्राय करा मित्रमैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत. थँक्यू.